सर काय सांगाल, पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आणि काय नेमकं चर्चा झाली? गोरख अनर्थ गौरव अनर्थ हा एक चांगला गोरक्षक आहे। या राज्यामध्ये महाराष्ट्र गोहत्या बंदीचा कायदा लागू झालेला आहे, परंतु या कायद्याची पायमल्ली, कायद्याला धुडकवण्याचं काम काही इथली मंडळी करताय आणि त्या दृष्टिकोनातून गोरक्षक गायीची कुठेच हत्या होऊ नये, गायीची सेवा करणारे गोरक्षक हे सातत्याने गायीची सेवेसाठी तत्पर असताना या गायीच्या गोरक्षकांना टिपून त्यांना मारणे, धमकावणे अशा वारंवार घटना या वैजापूर तालुक्यात घडत आहे। आणि त्यामधलाच गौरव अनर्थ हा एक गोरक्षक ज्याचं खंडाळा येथे केश कर्तनालय आहे आणि त्याचा व्यवसाय करून गायींची सेवा करणं ही त्याची भूमिका सातत्याने राहिलेली आहे। तो काही गावगुंडा नव्हता, परंतु त्याच्यावर ही गोरक्षक असताना, गायीची सेवा करताना त्याने काही स्लोगन गायीबद्दल टाकले आणि त्या स्लोगनाचा आधार घेऊन काही कसायांनी त्याला 2 वेळेस मागे त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला 2 वेळेस प्राणघातक हल्ल्यामध्ये तो वाचला। त्याला आता तिसऱ्यांदा या लोकांनी मारण्याचा, जीवे मारण्याचा बेत रचला आणि त्या बेत रचून त्याला एका ठिकाणी बोलवलं, परंतु तो सतर्क होता आणि त्या सतर्क असताना त्याने त्याच्या काही गोरक्षकांना ही गोष्ट सांगितली आणि गोरक्षकांनी त्यांना सांगितलं की तू एकटा जाऊ नको। तरी त्याला त्याच्या दुकानात घुसून 50 जणांनी त्याच्यावर एकट्यावर हमला करण्याचा प्रयत्न केला आणि हा गौरव अनर्थ हा तिथून बिचारा आपला जीव वाचून दुसरीकडे गेला। तिथेही त्याला गाठण्याचा प्रयत्न केला त्या 50 जणांनी आणि त्याला 50 जणांनी मारण्याचा प्रयत्न करत असताना आत्मसंरक्षणासाठी त्याला काही पाऊल उचलावं लागलं। दुर्दैवी त्याच्यातून घटना घडली, ती घटना दुर्दैवी आहे, परंतु ही वेळ आणणारी माणसं कोण आहे, ही वेळ त्याच्यावर का आणावी, ही अशी वेळ आणणारी ही लोक कोण आहे, ते शोधण्याचं काम पोलिसांचं आहे आणि तेच पोलिसांना सतर्क करण्यासाठी, पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आतापर्यंत पोलिसांनी तक्रार घेतली नव्हती आणि ती तक्रार आज दाखल करण्याच्या भूमिकेतून मी आज वैजापूर तालुक्याच्या पोलीस स्टेशनला आलेलो आहे। निश्चितच कोणी जर याच्यामध्ये जाऊन धर्माच्या भूमिकेतून काम करत असेल आणि गोरक्षकाच्या विरोधात जात असेल तर निश्चित कायद्याचा बडगा त्याच्या विरुद्ध उचलावा। या भूमिकेतून या पोलीस स्टेशनना सतर्क करणे आणि त्यांना सल्ला देण्यासाठी मी इथं आलो की आपण एकतर्फी कारवाई करू नका। ज्याच्याकडनं एखादी दुर्दैवी घटना घडली त्याने ती घटना स्वतःहून घडवली नाही, त्याचा जीव वाचवण्याच्या भूमिकेतून त्याने ही घटना घडली, ती घटना दुर्दैवी आहे, परंतु ही माणसं कोण आहे, ही आतापर्यंत का पकडल्या गेली नाही, या माणसांना का खऱ्या अर्थाने यांच्यावर आतापर्यंत कारवाया झाल्या नाही। सातत्याने गोहत्या बंदी कायदा असताना ही माणसं सराट धुमाकूळ माजवत आहे आणि या धुमाकूळ माजवणाऱ्या लोकांना आपण ताब्यात का घेतलं नाही। खऱ्या अर्थानं त्याचे वडील इथं आलेले, त्यांची तक्रार घेतलेली नव्हती, ती तक्रार त्यांच्या वडिलाला आणि ज्यांचे नुकसान केले, दुकानं जाळल्या, जो हौदास यांनी घातला त्या हौदास घालणाऱ्यांना ताबडतोब अटक करा। हा कायद्याचा बडगा खऱ्या अर्थानं पोलिसांनी उचलावा आणि ताबडतोब कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन धिंगाणा करतात, दहशत निर्माण करण्याचे काम करतात। अजिबात या महाराष्ट्र राज्य
खऱ्या अर्थानं हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हे राज्य आहे, हे कायद्याचं राज्य आहे आणि त्यामुळे अजिबात खपलून घेतले जाणार नाही। आणि त्यामुळे गो हत्याबंदीचा कायदा पायमल्ली करणाऱ्यांना, गो हत्याबंदीच्या कायद्याला धुडकावणाऱ्याला पहिले हात टाका ही भूमिका घेण्यासाठी, भूमिकेचं खऱ्या अर्थानं या भूमिकेला सार्थ राहून काम करण्याच्या भूमिकेतून मी या पोलिसांना सांगायला आलो। आणि त्यामुळे निश्चित गौरव हा काही गावगुंडा नाहीये आणि त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन गावगुंडांचा ठेवू नका। त्याने आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचललं, त्याला ते दुर्दैवी पाऊल उचलायला भाग पाडणाऱ्या लोकांनाही आत टाका ही भूमिका घेऊन आम्ही इथं आलो। माझ्याबरोबर या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी खंबायते आणि इतर या वैजापूरचे सर्व पदाधिकारी इथं आलेले। निश्चितपणे महाराष्ट्राने जे जे कायदे लागू केले त्या कायद्यांना खऱ्या अर्थानं ताकद द्यावं या भूमिकेतून आम्ही कार्यकर्ते काम करतो। धन्यवाद। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील उपजिल्हा रुग्णालयात जेव्हा जमा झाला होता तेव्हा भेट दिली होती, याकडे कसं बघतात? खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी राहिलेल्या नेत्यानं कायद्याची पायमल्ली जे काही माणसं करतात त्यांच्या विरोधात जायला पाहिजे। निश्चितच घटना दुर्दैवी आहे, मी मान्य करतो ही दुर्दैवी घटना घडायला नाही पाहिजे, परंतु ही वेळ आली त्यामध्ये तो एकटा नाहीये, त्याच्यावर ही वेळ कोणी आणली त्या लोकांच्या विरोधातही इम्तियाज जलीलनं बोललं पाहिजे। आपण खासदार राहिलेले आहात, कायदा हा पाळला गेला पाहिजे हे खासदाराला चांगलं कळतं, पण एकतर्फी भूमिका घेऊन जर इथं दबावाखाली पोलिसांना आणायचं काम करत असेल तर अजिबात खपवून घेतल्या जाणार नाही आणि त्याच पद्धतीने उत्तर देऊ। ह्या कायद्याने जे होतंय ते कायद्याने होईल, आपण त्याच्यात हस्तक्षेप करू नये। त्यांनी भेट दिली आणि मीही त्यासाठी भेट दिली की तोही मुलगा, आम्ही पण आहोत जागृत आणि त्यामुळे निश्चितच पाऊल उचलावं लागलं त्याला, पण गोरक्षकच्या मागे मी आमदार म्हणून मी उभा राहणार आहे। कारण जो कायदा सरकारनं लागू केला तो त्या कायद्याची जर पायमल्ली होत असेल आणि तो कोणी पाळत नसेल आणि त्या पाळत नसलेल्या घटनेमधून कोणी खऱ्या अर्थाने सामाजिक सलोखा, शहरातला दंगा धोपा करण्याच्या भावनेतून जर कोणी कोणाला गोरक्षकाला मारण्याची हिंमत करत असेल तर तेही खपून घेणार नाही। त्याला कायद्याचा बडगा दाखवून त्यालाही तुम्ही उचलावं ही वॉर्निंग देण्यासाठी आपल्याला ही पाऊल उचललं। त्याला ही जी वेळ आणली त्या वेळ आणणाऱ्या लोकांना तुम्ही अटक करावी या भूमिकेतून मी इथं आलो आणि त्याच्या वडिलाची आणि ज्यांचे ज्यांचे दुकानं जाळलेली, घरं जाळण्याचा प्रयत्न केला ते सगळे लोक आलेले आहेत। तुम्ही त्यांची तक्रार घ्यावी आणि त्यांच्यावर ताबडतोब त्या लोकांना उठावं। आम्ही सगळे नावं देतो, नावं आहे ना रे, सगळ्यांची नावं आमच्या जवळ आहे, तर तुम्ही त्या नावाप्रमाणे तुम्ही कारवाई करावी या भूमिकेसाठी मी छत्रपती संभाजीनगरहून खास आलो। कारण या महाराष्ट्र गाय हत्याबंदीचा कायदा लागू असताना सुद्धा आपण पोलीसवाले पुरेसे होत नाही हे थांबवायला, म्हणून एक गोरक्षक काम करत आहे। त्या गोरक्षकाला खऱ्या अर्थाने आपली ताकद देणे गरजेचे आहे आणि त्यामुळं आम्ही हे आम्ही सांगायसाठी आपल्याकडे आलो। निश्चितपणे पोलीस निरीक्षकांची भेट घेतली तुम्ही, काय नेमकं चर्चा झाली? गोरख अनर्थ, गौरव अनर्थ हा एक चांगला गोरक्षक आहे। या राज्यामध्ये महाराष्ट्र गो हत्या बंदीचा कायदा लागू झालेला आहे, परंतु या कायद्याची पायमल्ली, कायद्याला धुडकवण्याचं काम काही इथली मंडळी करताय आणि त्या दृष्टिकोनातून गोरक्षक गायीची कुठंच हत्या होऊ नये, गायीची सेवा करणारे गोरक्षक हे सातत्याने गायीची सेवेसाठी तत्पर असताना या गायीच्या गोरक्षकांना टिपून त्यांना मारणे, धमकावणे अशा वारंवार घटना या वैजापूर तालुक्यात घडत आहेत आणि त्यामधलाच गौरव अनर्थ हा एक गोरक्षक ज्याचं खंडाळा येथे केश कर्तनालय
आहे आणि तो त्याचा व्यवसाय करून गायींची सेवा करणं ही त्याची भूमिका सातत्याने राहिलेली आहे. तो काही गावगुंडा नव्हता, परंतु त्याच्यावर ही गोरक्षक असताना गायीची सेवा करताना त्याने काही स्लोगन गायीबद्दल टाकले आणि त्या स्लोगनाचा आधार घेऊन काही कसायांनी त्याला 2 वेळेस मागे त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला 2 वेळेस प्राणघातक हल्ल्यामध्ये तो वाचला. त्याला आता तिसऱ्यांदा या लोकांनी मारण्याचा, जीवे मारण्याचा बेत रचला आणि त्या बेत रचून त्याला एका ठिकाणी बोलवलं. परंतु तो सतर्क होता आणि त्या सतर्क असताना त्याने त्याच्या काही गोरक्षकांना ही गोष्ट सांगितली आणि गोरक्षकांनी त्यांना सांगितलं की तू एकटा जाऊ नको. तरी त्याला त्याच्या दुकानात घुसून 50 जणांनी त्याच्यावर एकट्यावर हमला करण्याचा प्रयत्न केला आणि हा गौरव अनर्थ हा तिथून बिचारा आपला जीव वाचून दुसरीकडे गेला. तिथेही त्याला गाठण्याचा प्रयत्न केला त्या 50 जणांनी आणि त्याला 50 जणांनी मारण्याचा प्रयत्न करत असताना आत्मसंरक्षणासाठी त्याला काही पाऊल उचलावं लागलं. दुर्दैवी त्याच्यातून घटना घडली. ती घटना दुर्दैवी आहे, परंतु ही वेळ आणणारी माणसं कोण आहे, ही वेळ त्याच्यावर का आणावी, ही अशी वेळ आणणारी ही लोक कोण आहे, ते शोधण्याचं काम पोलिसांचं आहे आणि तेच पोलिसांना सतर्क करण्यासाठी, पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आतापर्यंत पोलिसांनी तक्रार घेतली नव्हती आणि ती तक्रार आज दाखल करण्याच्या भूमिकेतून मी आज वैजापूर तालुक्याच्या पोलीस स्टेशनला आलेलो आहे. निश्चितच कोणी जर याच्यामध्ये जाऊन धर्माच्या भूमिकेतून काम करत असेल आणि गोरक्षकाच्या विरोधात जात असेल तर निश्चित कायद्याचा बडगा त्याच्या विरुद्ध उचलावा. या भूमिकेतून या पोलीस स्टेशनना सतर्क करण्या आणि त्यांना सल्ला देण्यासाठी मी इथं आलो की आपण एकतर्फी कारवाई करू नका. ज्याच्याकडनं एखादी दुर्दैवी घटना घडली त्याने ती घटना स्वतःहून घडवली नाही, त्याच्या जीव वाचवण्याच्या भूमिकेतून त्याने ही घटना घडली. ती घटना दुर्दैवी आहे, परंतु ही माणसं कोण आहे, ही आतापर्यंत का पकडल्या गेली नाही, या माणसांना का खऱ्या अर्थाने यांच्यावर आतापर्यंत कारवाया झाल्या नाही. सातत्याने गोहत्या बंदी कायदा असताना ही माणसं सराट धुमाकूळ माजवत आहे आणि या धुमाकूळ माजवणाऱ्या लोकांना आपण ताब्यात का घेतलं नाही. खऱ्या अर्थानं त्याचे वडील इथं आलेले, त्यांची तक्रार घेतलेली नव्हती. ती तक्रार त्यांच्या वडिलाला आणि ज्यांचे नुकसान केले, दुकानं जाळल्या, जो हौदास यांनी घातला, त्या हौदास घालणाऱ्यांना ताबडतोब अटक करा. हा कायद्याचा बडगा खऱ्या अर्थानं पोलिसांनी उचलावा आणि ताबडतोब कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन धिंगाणा करतात, दहशत निर्माण करण्याचे काम करतात. अजिबात या महाराष्ट्र राज्य खऱ्या अर्थानं हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हे राज्य आहे, हे कायद्याचं राज्य आहे आणि त्यामुळे अजिबात खपलून घेतले जाणार नाही. आणि त्यामुळे गोहत्याबंदीचा कायदा पायमल्ली करणाऱ्यांना, गोहत्याबंदीच्या कायद्याला धुडकवणाऱ्याला पहिले 8 टाका ही भूमिका घेण्यासाठी, भूमिकेचं खऱ्या अर्थानं या भूमिकेला सार्थ राहून काम करण्याच्या भूमिकेतून मी या पोलिसांना सांगायला आलो. आणि त्यामुळे निश्चित गौरव हा काही गावगुंडा नाहीये आणि त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन गावगुंडांचा ठेवू नका. त्यानं आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचललं, त्याला ते दुर्दैवी पाऊल उचलण्याला भाग पाडणाऱ्या लोकांनाही 8 टाका ही भूमिका घेऊन आम्ही इथं आलो. माझ्याबरोबर या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी खंबायते आणि इतर या वैजापूरचे सर्व पदाधिकारी इथं आलेले. निश्चितपणे महाराष्ट्राने जे कायदे लागू केले त्या कायद्यांना खऱ्या अर्थानं ताकद द्यावं या भूमिकेतून आम्ही कार्यकर्ते काम करतो. धन्यवाद. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील उपजिल्हा रुग्णालयात जेव्हा जमा झाला होता तेव्हा भेट दिली होती, त्याकडे कसं बघतात? खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी राहिलेल्या नेत्यानं कायद्याची पायमल्ली जे काही माणसं करतात त्यांच्या विरोधात जायला पाहिजे. निश्चितच घटना दुर्दैवी आहे, मी मान्य करतो, ही दुर्दैवी घटना घडायला नाही पाहिजे, परंतु ही वेळ आली त्यामध्ये तो एकटा नाहीये.
त्याच्यावर ही वेळ कोणी आणली, त्या लोकांच्या विरोधातही इम्तियाज जलीलनं बोललं पाहिजे. आपण खासदार राहिलेले आहात, कायदा हा पाळला गेला पाहिजे हे खासदाराला चांगलं कळतं. पण एकतर्फी भूमिका घेऊन जर इथं दबावाखाली पोलिसांना आणायचं काम करत असेल तर अजिबात खपवून घेतल्या जाणार नाही आणि त्याच पद्धतीनं उत्तर देऊ. ह्या कायद्याने जे होतंय ते कायद्याने होईल, आपण त्याच्यात हस्तक्षेप करू नये. त्यांनी भेट दिली आणि मीही त्यासाठी भेट दिली की तोही मुलगा गौरव हा गावगुंडा नाहीये, त्याला बिचाराला ही वेळ आणणाऱ्या लोकांना अटक करा हे मी सांग. तक्रार का नाही दिली? मी आहे ना पाठीशी. हा तुम्ही त्रिभुवन आहे का? कुठं लागलं तुम्हाला? कोणाला मारलं होतं? त्यांना बोलवा ना. दीपक आहे घरात काय? तुझ्या भावाला मारलं का? हा इकडं मारलं. तुला भेटायला आलो रे बाबा, तुला लागलं म्हणून. मग तू तक्रार केली नाही का बेटा? का बरं? कुठं मारलं? दगड फेक मध्ये तक्रार करावं लागेल. तुला रॉड मारलं, तू घाबरला का? हा मला कळालं. ठीक आहे. अरे काय हे का दगड एक पूर्ण गज आहे या. घाबरला असेल. घाबरू नको, मी आलो इथून. हा तू इथं सगळेजण सोबत आहे तुमच्या. दगड फेकत मध्ये दगड नाही. घाबरला तो. ठीक आहे, आरामशीर एकटं बोल. काही टेन्शन घेऊ नको. मी होतो माहिती ना. हा हे साहेबाला मी घेऊन आलो आलो. तुला म्हटलं साहेबाला घेऊन त्याच्यासाठीच आलो मी. म्हणलं जी आपली माणसं आहे त्यांना लागलं असेल त्यांना पहिले पाहू, त्यांचे काही वेगळं असेल तर 2 स्टेटमेंट देऊन ये तू. हा तुला माझी तक्रार माणसं असेल की घेऊन देऊन जाते. तक्रार काही तक्रार बिक्रार काही नाही. तो घाबरलेला जसे दगड फेक मध्ये कसं तुटून एवढे पब्लिक नाही. पण तुझं नाही तू नाव कोणाचं घेऊ नको. तू त्या दिवशी मला मी होतो नाही, आता बोलू नको खोटं. काय ते मला घाबरू नको. कायदेशीर मी 100% कारवाई करतो. नाही तुम्ही मी बोललो त्याला, मला भेटला तो. थांबा थांबा. पीआय साहेब याला रितशीर बोलून घ्या. याच्या बरोबर काय घटना झाली ते नोंदवून घ्या. मला त्या दिवशी ते सांगितलं ते सांगितलं. चला चला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.